राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आणखी एक दावा केलाय। विमानातून उडी मारण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत होतं असा दावा मिटकरींनी केला। पण प्रत्यक्षदर्शी जे आहेत या अपघाताचे त्यांनी मात्र हा दावा खोडलेला आहे। अपघातावेळी कोणीही विमानातून उडी मारली नाही असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय। अमोल मिटकरी यांचा दावा खोडलाय। तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं आणि त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले। UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5। अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठे जळलेली नसतात। अमोल मिटकरी साहेबांशी माझं कुठल्याही पद्धतीचं बोलणं झालेलं नाही। कोणी बाहेर पडायचा तिथून प्रयत्न करतो नाही झाला असं काय नाही। तिथं काय झालं की ज्या वेळेला विमान पडलं त्यावेळेला मी एक 3-4 मिनिटांनी तिथं पोहोचलो आणि विमानाच्या उजव्या बाजूला एक अर्धा दरवाजा उघडलेला आणि निळी पॅन्ट घातलेला एक माणूस थोडासा मला दिसल्यावाने वाटला, पण काही सेकंद 1 ते 3-4 सेकंद फक्त। आणि त्याच वेळेला मला कोणीतरी ओरडलं की सरपंच मागं सारा, स्फोट होईल। आणि त्यावेळी मी मागं सरलो आणि त्याच वेळेला स्फोट झाला आणि विमानाच्या सगळ्या पूर्णपणे याच्या टिकऱ्या उडल्या।